कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। आपण ताराचा गाण्याचा कार्यक्रम ठेवू म्हणजे सगळा फोकस तारावर राहील, तिच्याकडे कोणी बघणार नाही। करा काय करायचं ते। मी सोहमला सांगितलंय सावलीला घेऊन यायला, चालेल ना तिलोत्तम? मला कोणीच बोलवलं नाही माझ्या सासरी। कुठे जाऊ मी विठ्ठला? आई बाबांना कळलं तर त्यांची काय अवस्था होईल तुला माहिती आहे ना। तू कायम माझ्या पाठीशी उभा राहतोस ना, मला खात्री आहे यापुढे तूच मार्ग दाखवशील। हॅलो भैरवीजी, बोल ऐश्वर्या। उद्या सारंग आणि सावलीचं रिसेप्शन आहे, गाण्याचा कार्यक्रम करायचा आहे, तर तुम्ही या। काय रिसेप्शन? एक मिनिट, म्हणजे तिलोत्तमाने सावलीला एक्सेप्ट केलं? हाऊ इज दॅट पॉसिबल? एक मिनिट, तुम्ही आमच्या फॅमिली मॅटर्स मध्ये पडू नका। तुम्ही ताराच्या गाण्याच्या फंक्शनवर फोकस करा आणि वेळेत या। ठीक आहे, बाय। काय झालं मम्मा? सावली आणि सारंगचं रिसेप्शन आहे आणि त्यात तुझ्या गाण्याचा कार्यक्रम ठेवलाय। काय? अगं पण सावली आणि सारंग समोरासमोर असताना गाणं कसं शक्य आहे? आपण कसं मॅनेज करणार आहोत मम्मा? तू कॅन्सल का नाही करून टाकत? हे बघ तू आताच्या तारा, मी आहे ना, मी बघते काय करायचं ते। सिक्रेट रूम पर्यंत सावलीने कसं पोचायचं ते सावली बघून घेईल, आणि सावलीने जर हा कार्यक्रम केला नाही तर तिचं किती मोठं नुकसान होणार आहे ते तिला पटवून द्यायचं काम मी करेन। मम्मा कसं कसं पॉसिबल आहे पण हे? आणि अशा सिच्युएशन मध्ये कुठून येतोय तुझ्यात कॉन्फिडन्स? तारा, तू तुझ्या मम्माला ओळखत नाहीस का? कधी कधी कॉन्फिडन्स पण भैरवीकडूनच कॉन्फिडन्स उधार घेतो। गॉट इट? झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री।